हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. खूप दिवसाच्या नंतर जवळ-जवळ दीड महिन्याच्या नंतर मी इथे ही रेसिपी टाकत आहे. माझा खूप टाईम बिझी गेला होता. दिवाळीचे ऑर्डर वगैरे होते आणि खूप बिझी माझा टाईम असल्यामुळे माझी एकसुद्धा इथे दीड महिन्यात व्हिडिओ आली नव्हती. तर आता त्यामुळेच मी काहीतरी गोड पदार्थ बनवायचा म्हणून मी इथे नारळाची बर्फी दाखवणार आहे. सगळ्यात पहिला मी इथे 1 चमचा तुपामध्ये 4 वाट्या मी किसलेलं खोबरं भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 1 वाटी मी दूध घातले. ते सुकेपर्यंत ढवळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे पावणे 2 वाट्या साखर घातलेल्या आहे. दूध आणि साखरेचा पाक पूर्णपणे सुकल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा मी वेलची पूड घातलेली आहे. दुसऱ्या साईडला ताटामध्ये मी तूप घातलेलं आहे आणि पूर्ण पसरवून घेतलेलं आहे आणि सगळं सारण मी ताटात घालून एका वाटीच्या साहाय्याने त्याला थापून घेतलेलं आहे. त्याच्या गार्निशिंगसाठी मी इथे बदामाचे तुकडे घेतले, ते ऑप्शनल आहे. 2-3 तास झाल्याच्यानंतर याचे काप करून घेतलेले आहेत आणि पूर्ण 8 तासाच्या नंतर हे पूर्ण काप मी काढून घेतलेले आहेत आणि इथे मस्तपैकी अशी म्हणजे खमंग आणि खुसखुशीत असे बर्फी तयार झालेली आहे.